नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड अभिवक्ता संघाच्या 20 जागेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. दर 2 वर्षांनी अभिवक्ता संघाची निवडणूक होत असते. मतदानासाठी वकिलांची न्यायालय परिसरातील मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 80% मतदान झाले होते. या निवडणुकीत समता एकता पॅनल, अभिवक्ता एकता पॅनल आणि लोकशाही पॅनलचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. 11 मे रोजी मतमोजणी होणार असून कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. समता एकता पॅनल आहे. मी त्या पॅनलच्या अध्यक्षपदाकरता उभा आहे. नांदेड जिल्ह्याच्या अभिवक्ता संघाच्या निवडणुकीमध्ये नांदेड अभिवक्ता संघामध्ये एकूण 25 ते 44 सभासदांनी मतदार नोंदणी आहे. त्यापैकी आज घडीपर्यंत जवळपास 1800च्या जवळपास मतदान झालेलं आहे. म्हटलं की मी जे केलेलं कार्य आहे, माझा वकिलामध्ये असलेला संपर्क आहे, यावर मला असं वाटतं की निश्चितपणे विजय माझाच होईल. लोकशाही पॅनल या निवडणुकीमध्ये, नांदेड अभिवक्ता संघाच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरलेला आहे. या आमच्या लोकशाही पॅनलनं यापूर्वी अनेक विकासाची कामे केली आणि वकिलांचा विश्वास हा लोकशाहीवर आहे. लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. लोकांनी असा यावेळेस नारा दिला की हुकुमशाही बंद करा, लोकशाही चालू ठेवा. म्हणून या ब्रीद वाक्यावर आम्ही लोकशाहीची घोडदौड चालू आहे. आतापर्यंत 80% मतदान प्रक्रिया संपलेली आहे. येणारा काळ हा लोकशाहीचा आहे, स्वर्णकाळ आहे. वकिलांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. टक्के विश्वास आहे. लोकशाहीशिवाय अभिवक्ता संघाला दुसरा पर्याय नाही. नांदेड अधिवक्ता संघाचे 2026-28ची जे निवडणुका झालेल्या आहेत, आज जवळपास 1800 मतदान आतापर्यंत झालेलं आहे. अजून अर्धा तास उरलेला आहे. राहिलेले मतदानाला मी आवाहन करतो की त्यांनी मतदान करावं. आज रोजी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आमच्या पॅनलला भेटलेला आहे आणि असाच प्रतिसाद पहिल्या दिवशीपासून असल्यामुळे आम्हाला अगदी खात्री आहे की 11 तारखेला जे निवडणुकाचा निकाल लागेल ते संपूर्ण पॅनल आमचं पूर्ण निघेल. अधिवक्ता एकता पॅनल ह्या नावाने आम्ही लढलो आहोत. अध्यक्षपदासाठी माझं नाव दिलं आहे आणि माझी संपूर्ण टीम मागील 2 महिन्यापासून झटून काम केलेली आहे आणि त्याचा चांगला प्रतिसाद जे आहे आपल्या 11 तारखेला दिसेल. टी निवड ह्याच्यामुळे झालेली आहे की जवळपास हा जो इलेक्शन टाइम आहे तो डिसेंबरमध्ये संपला होता. डिसेंबरमध्ये संपल्यानंतरही वारंवार निवडणुका लांबणीवर टाकले. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे स्टे ऑर्डर अशा पद्धतीने हे निवडणुका चाललेल्या आहेत. त्यामुळे अटीतटीचा सामना आहे की नाही हे करायला कळेल. परंतु ज्यांनी विश्वासात घेऊन आम्हाला पुढाकार दिला होता त्यांनी सर्वांनी आमच्याशी भरघोस मतदान दिलेलं आहे. जवळपास 2500 मतदान आहे. त्याच्यापैकी 1800 झालेले आहेत. 2 दिवसामध्ये पीडीजीचे डिस्ट्रिक्ट जजचे एक्झाम्स आहेत आणि विविध आज लगनसराईचा दिवस आहे आणि सहसा 6 मे पर्यंत कोर्टाला सुट्ट्या लागतात. यावर्षी पहिल्यांदाच 8 मे पर्यंत सुट्ट्या लास्ट वर्किंग डे आहे. त्यामुळे जे प्रतिसाद जे आहे वर्किंग ॲडव्होकेट्समध्ये मॅक्झिमम सगळे आलेले आहेत. त्यामुळे असं म्हणता येईल किंवा 90% प्रतिसाद आहे.